हॅलो नमस्कार मित्रांनो, मुंबई पोलीस भरतीची ग्राउंडची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, जवळपास आता 22 जिल्ह्यांची परीक्षा पार पडलेली आहे. 7 जुलैला ही परीक्षा झालेली आहे पोलीस भरती 2024 ची. तर या परीक्षांची 22 जिल्ह्यांची आन्सर की अवेलेबल झालेली आहे. तर ती आन्सर की तुम्हाला कुठे पाहायला मिळेल याच्याविषयी पण सांगतो. तर बघा, हा आपला टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा आणि हा आपला चॅनल चेकआउट करा. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, बीड जिल्हा पोलीस, नवी मुंबई जिल्हा पोलीस, नाशिक शहर पोलीस, पुणे मार्ग लोह असे सर्व जिल्ह्यांची आन्सर की आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. तर हे तुम्ही नक्की चेकआउट करा. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता किंवा याच्यामध्ये कोणता जिल्हा मिस झाला असेल तर कमेंट करा, आपण ती माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करूया. आता त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला वय वाढ मिळणार आहे का पोलीस भरती 2024 मध्ये. तर याच्यावर विषयी माहिती सांगतो. तर या ठिकाणी बघा, पुढची जी पोलीस भरती होणार आहे, आता सध्या जी पोलीस भरती चालू आहे मित्रांनो, याच्यानंतरची जी पोलीस भरती होणार आहे ती सुद्धा लगेच होणार आहे. याची माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये वय वाढ संदर्भात काय म्हटलेले आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, सन 2022-23 या वर्षातील पोलीस भरती शिपाई संवर्गातील रिक्त असलेली पद भरण्याबाबतची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. त्यामुळे सदर भरतीमध्ये ज्या उमेदवारांचे वय वाढले आहे अशा उमेदवारांना सामावून घेता येणार नाही. तथापि 2024 या वर्षात रिक्त असलेली पदे भरण्याकरता पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येईल लवकरच. त्यावेळी सन 2023 मधील ज्या उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडली आहे अशा उमेदवारांना सन 2024 च्या रिक्त पदांचं पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून त्यांना सदर पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती दिलेली आहे. म्हणजे ह्याच्यानंतरची जी पोलीस भरती होणार आहे त्याच्यामध्ये वयामध्ये सूट दिली जाणार आहे. या करंटली जी भरती चालू आहे त्याच्यामध्ये नाही देणार कारण की सर्व रजिस्ट्रेशन वगैरे करण्याची सर्व प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. तर वयवाढ झालेली आहे, परंतु मित्रांनो या भरतीमध्ये नाही, पुढच्या भरतीमध्ये ती लागू होणार आहे. हा मुद्दा समजून घ्या. आता महत्वाचा मुद्दा की मुंबई, आता याच्यामध्ये कोणकोणते 22 जिल्हे आहेत ज्यांची परीक्षा झालेली आहे. तर या ठिकाणी बघा, हे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. हे टोटल 22 घटकांची नावं आहेत. या 22 घटकांची परीक्षा पार पडलेली आहे 7 तारखेला. ठीक आहे. यांची आन्सर की अवेलेबल झालेले आहे. टेलिग्राम चॅनल चेकआउट करा. ठीक आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. आता ही बघा, मुंबई पोलीस भरतीची भरती प्रक्रिया कधी सुरू होणार आहे याच्याविषयी बघा, ही TV9 वरची न्यूज आहे. 5 तारखेला ही न्यूज दाखवण्यात आलेली होती TV9 वरती. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. 5 जुलैची न्यूज आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, मुंबईतील पोलीस भरती प्रक्रिया 15 जुलैपासून. तर बघा, पोलीस भरतीची प्रक्रिया ही 15 जुलैपासून सुरू होणार आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर सध्या मुंबईमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस वगैरे पडत आहे. कालपासून पाऊस जास्त पडत आहे मुंबईमध्ये आणि रेल्वेचा प्रवास असू द्या किंवा इतर प्रवास असतील त्याच्यामध्ये सर्व लोकांना प्रॉब्लेम्स वगैरे फेस करावे लागत आहेत किंवा ठीक आहे, त्याच्यामुळे थोडाफार बदल वगैरे होऊ शकतो. परंतु मित्रांनो, या ठिकाणी या न्यूज मध्ये सांगितलेलं आहे की मुंबईतील पोलीस भरती प्रक्रिया 15 जुलैपासून सुरू होणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही सर्वांनी तयार राहा. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि कोणतीही मुंबई पोलीस भरती संदर्भात कोणतीही नवीन ऑथेंटिक अपडेट आली तर ती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती येईल. त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.